मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना 2 मार्चपासून संपूर्ण देशात सुरू झाला असून या अनुषंगाने मुदखेड शहरातील मुस्लिम बांधवांनी 28 फेब्रुवारी रोजी नगरपालिकेला एक निवेदन सादर करत रमजानच्या पवित्र महिन्यात नागरी सुविधा नियमित पुरवण्यासाठी मागणी करत शहरात पाणी पुरवठा नियोजनाचा नियोजन करताना एकाच ठराविक वेळेत पाणी पुरवठा करण्यासाठी जोर देत विशेष करून रेल्वे स्टेशन परिसरात पाणी पुरवठा अनियमित आणि ठराविक वेळेत होत नसल्याचं सुद्धा पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं। यावेळी नगरपालिका कार्यालय अध्यक्ष गुंठे मॅडम यांच्यासह मोहम्मद अझीमुल्ला, दिलीप पवार, मोहन कावळे मुस्लिम शिष्टमंडळाकडून निवेदन स्वीकारलं। मुस्लिम शिष्टमंडळाकडून दिलेल्या निवेदनात शहरातील प्रत्येक मस्जिद समोर दररोज स्वच्छता ठेवण्याकरिता संबंधित गुत्तेदाराला आदेशित करण्यात यावं। ज्या भागात विद्युत खांबांवर लाईट बंद आहेत अशा बंद पडलेल्या विद्युत खांबांवर पथदिवे लावण्यात संबंधित कर्मचाऱ्यांना आदेशित करण्यात यावं। रेल्वे स्टेशन परिसरातील मदिना मस्जिद समोर नवीन पाण्याची पाईपलाईन टाकताना करण्यात आलेल्या खड्ड्यांवर मॅनहोल बसून घाण कचरा साचणार नाही व दुर्गंधी पसरणार नाही याची दक्षता घ्यावी। रेल्वे स्टेशन परिसरातील मिल्लत नगर, मदिना नगर, बिलाल नगर आणि दुर्गानगर परिसरात पाणी पुरवठा नियमित न होता अनियमित होत असून रमजानचे दिवस असल्यामुळे धार्मिक विधी सोडून पाणी भरण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते, ज्यामुळे प्रचंड उपासाच्या काळात त्रास होत असल्याची यावेळी सांगण्यात आलं। याप्रसंगी मदिना मस्जिद कमिटीचे अध्यक्ष मोहम्मद युसुफ, अब्दुल रहमान, मौलाना अशफाक मैनुद्दीन, पत्रकार शेख इमाम, शेख फरीद, अतीक अहमद, शेख मोईन भाई फुलारी, शेख महबूब भाई, नयूम पठाण आदींची यावेळी उपस्थिती होती। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।